लिंबाच्या उपायाने सर्व रोग छूमंतर। नंबर 1, 1 ग्लास पाण्यात लिंबू पिळून त्यात खडे मीठ टाकून नियमित 1 महिना सकाळ संध्याकाळ सेवन केल्याने स्टोन वितळतो। नंबर 2, जास्त तूप खाल्ल्यानंतर पोट दुखत असेल तर 1 ग्लास कोमट पाण्यात 4 लिंबू पिळून प्यायल्याने पोटातील जडपणा दूर होतो। नंबर 3, 4 ग्राम लिंबाच्या रसात 1 ग्राम मध मिसळून दिवसातून 3दा चाटल्याने खोकला बरा होतो। नंबर 4, नाकातून रक्तस्राव झाल्यास ताज्या लिंबाच्या रसाचे 2 थेंब नाकात टाकल्याने रक्तस्राव लगेच थांबतो। नंबर 5, लिंबावर साखर टाकून ते चघळल्याने उलट्या थांबतात। नंबर 6, 5 ग्राम लिंबाचा रस, 5 ग्राम जवाखर, 4 ग्राम मध, 3 ग्राम ब्लूबेरी बारीक करून मस्सेवर लावल्यास काही दिवसात मस कमी होऊ लागतात। नंबर 7, 2 चमचे लिंबू आणि आल्याचा रस घेऊन त्यात थोडी साखर टाकून प्यायल्याने सर्व प्रकारची पोटदुखी दूर होते। नंबर 8, लिंबाचा रस उकळलेल्या पाण्यात मिसळून रात्रभर मातीच्या भांड्यात झाकून ठेवा। दुसऱ्या दिवशी सकाळी थोड्या अंतराने प्यायल्याने मलेरियाचा ताप थांबतो। नंबर 9, रोज थंड पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या। उष्णतेमुळे होणाऱ्या अस्वस्थतेपासून आराम मिळतो। सांधेदुखीत लिंबाचा रस जोमाने चोळल्याने वेदना आणि सूज दूर होते। नंबर 10, बोटाच्या सहाय्याने लिंबाचा रस हिरड्यावर चोळल्याने पायोरिया बरा होतो। नंबर 11, गरम पाण्यात लिंबू पिळून आंघोळ केल्याने खाज थांबते। नंबर 12, शुद्ध मध आणि लिंबाचा रस मिसळून तयार केलेले सरबत प्यायल्याने लठ्ठपणा दूर होतो। नंबर 13, 1 ग्लास कोमट पाण्यात 1 ग्राम सेंदाण मिसळून काही दिवसात रिकाम्या पोटी सेवन करा। वर्षानुवर्ष बद्धकोष्ठता दूर होईल। नंबर 14, लिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने कधीही व्हिटॅमिन सीची कमतरता होत नाही। नंबर 15, अवेळी केस पांढरे होत असल्यास लिंबाच्या रसात भारतीय गुसबेरीचे चूर्ण मिसळून डोक्याला लावा। अर्धा तास असेच राहू द्या, नंतर केस धुवा, हळूहळू केस काळे होतील। नंबर 16, लिंबाची साल बारीक करून त्याची पेस्ट कपाळावर लावल्याने मायग्रेन बरा होतो। नंबर 17, लिंबाच्या बिया बारीक करून लावल्याने टक्कल पडत नाही। नंबर 18, 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने पचनक्रिया ठीक होते। तर मित्रांनो, तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आणि कोणती टिप्स सर्वात चांगली होती तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओ जरूर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। धन्यवाद।